तर जा प्रकाश आपला शुभास्य करा. KTC लाईव्हचं आपण पाहिलं तर आमचे निशांत बागडे आणि अजिंक्य पवार आपण पाहिलं तर प्रोप्रायटर आहेत. या ठिकाणी आजचा विचार केला तर त्यांचा शुभ सन्मान पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या वतीनं मानसन्मान केला जाईल. मायाचे उद्धार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान केला जातो. आमचे या ठिकाणी निशांत बागडे यांचा शुभ सन्मान केला जाईल. भरपूर मेहनत अखंड मेहनत 6 दिवसांची मेहनत असेल आणि एवढ्या सामन्यामध्ये मात्र एकटा आपण पाहिला तर एकट्याची मेहनत असेल आणि ते एकट्या त्याबद्दल सहभागी असेल. एक चांगला KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय बागडे सरांना त्यांचा मान सन्मान मात्र करणं गरजेचं आहे. तर नक्कीच या पुढील आपण पाहू शकाल. तर DJ आपण या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल स्पर्धेच्या वतीनं. या लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अगदी पाहिलं तर अफाट मेहनत. कृष्णा या आपण आपला शुभ सन्मान केला जाईल या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच पाहू शकाल. आज विचार केला तर सकाळी आतापर्यंत पाहिलं तर 6 वाजलेत आणि 6 वाजेपर्यंत DJ ऑपरेटिंग अगदी अंतिम क्षणापर्यंत आपण पाहिला. आमचा आवाज सध्याच्या घडीला देखील पूर्ण मैदानामध्ये पसरवला जातो. यूट्यूबच्या माध्यमातून अगदी ऐकवला जातो आणि अशी जर विचार केला तर चांगली धून वाजवली DJ कृष्णा यांच्या माध्यमातून त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. पहा आमचे या स्पर्धेचे आयोजक करते सन्माननीय संजय दादा वाघमारे यांच्या शुभ हस्ते हा मानस सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. पहिला वैयक्तिक दे वैयक्तिक बक्षीस देऊ. बेस्ट बॅट्समन क्षेत्ररक्षक आहे का? हॅलो थोडा थांबायचं आपण पाहू शकाल. नक्कीच आज इथं मात्र मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज गोलंदाज फलंदाज निवडले जाणार आहेत. तर पाहू शकाल इथं आपण पाहिलं तर वैयक्तिक पारितोषिक मित्रांनो पहिल्यांदा आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे जाणार आहोत. अगदी जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि त्यानंतर पाहता मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द आपण जर विचार केला तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे या स्पर्धेतील अगदी सर्वाधिक पॉईंटनं या ठिकाणी मात्र एक प्लेयरला निवडलं गेलं. म्हणजे गोलंदाजी असेल फलंदाजी असेल त्यामध्ये जर विचार केला तर त्याचा बोलबाला राहिला. अशा फलंदाजाला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बायसायकल देणार आहोत. या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपण पाहता अगदी सायकल आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर जर पाहिलं तर बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील त्याला आपण पाहता इथनं उत्कृष्ट कूलर पाहायला मिळतं. त्यानंतर क्षेत्ररक्षक आणि बॉलर असेल काय आहे नक्की घातला आता
ती सिरीज आहे ना मग हे काय लोक तोडते चावी नाही त्याची दादा काय कूलर घासाला बेस्ट बॅट्समॅनला काय नाही तिचा पण बॅट्समॅन फलंदाज गोलंदाज तिचा काय ती सिरीज बॅट्समॅनला ना मग ही कसाला मला तर वाटत ना याला का काय हा तू कसाला हा बॉलर अरे बॉलर बॅट्समॅन तिकडे हा ना मग हे सिरीज ती हा ना मग हे बॉलरला हापायचं का याला आपली अरे उत्कृष्ट फलंदाज ज्याला बुटा ज्याला बुटा भेटता ना त्याला दी टाकणार ती ट्रॉफी आता फायनल नाईटला आहे ना बक्षीस सुचली ट्रॉफी आहेत का बुट्टे आहेत सरप्राईज गिफ्ट सुरुवात करायची आहे प्रवीण सर आपण पाहू शकाल बेस्ट गोलंदाज बेस्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील तर पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सोंडाई माता चषकामध्ये या स्पर्धेतील अगदी पाहिलं तर 6 रात्री स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाले आणि 6 संघ इथे आपण पाहिलं तर क्वालिफाय झाले होते आणि तिथे मात्र अंतिम रात्रीमध्ये जर विचार केला तर अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत एक संघ अगदी शेवटपर्यंत फाईट करत आला बघायचं स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक आपण पाहू शकाल अगदी जर विचार केला तर इथनं बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी आपण पाहता आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात तर इथनं मात्र बघायचं अगदी या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरला तो म्हणजेच सोंडाई माता चषकामध्ये आपण जर पाहिलं तर 10 विकेट त्याच्या नावावरती राहिले म्हणजे पहा मित्रांनो हेच पाहू शकाल मित्रांनो 3 फक्त आपण जे सामने खेळले पहिल्या फेरीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील त्याप्रमाणे आपण पॉईंट पकडले गेलेत अगदी इथनं पाहिलं तर बेस्ट संपूर्ण टुर्नामेंटचे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतील अगदी इथनं या स्पर्धेतील बेस्ट बॉलर आपण पाहता ज्याच्या नावावरती 10 विकेट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि तो ठरला इथनं मात्र गावदेवी नानिवली टीमचा मयूर झुगरे या स्पर्धेतील सर्वाधिक बेस्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या नावावरती 10 विकेट आहेत इथनं मी आयोजक करताना विनंती करतो की आपण पाहू शकाल अगदी कमिटी मेंबर आणि ते मात्र या ठिकाणी मयूर झुगरेला अगदी सन्मानित करायचं या स्पर्धेतील पाहता आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते बेस्ट बॉलरसाठी आकर्षक ट्रॉफी यायचं मयूर आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि ते आपण पाहू शकाल आमचे भरत वाघमारे या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बेस्ट बॉलरची ट्रॉफी इथे मात्र दिली जाईल अगदी पाहिलं तर अप्रतिम परफॉर्मन्स राहिला अगदी नानिवली क्रिकेट संघ अप्रतिम आपण पाहिलं तर मयूर झुगरे आणि बाबांचा विचार केला तर मंगेश झुगरेचा देखील अप्रतिम परफॉर्मन्स आपण पाहिला होता आणि 10 विकेटनं या ठिकाणी मात्र त्यांनी लीड घेतली आणि त्या आपण या स्पर्धेमध्ये आधी जर पाहिलं तर बेस्ट बॉलर म्हणून त्याला सन्मानित केलं जातं त्यानंतर पुढील पारितोषिक असलेल्या स्पर्धेमधलं आपण पाहू शकाल बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील आपण पाहिलं तर पाहता इथे मित्रांनो 83 धावा त्या प्लेयरच्या नावावरती आहेत
अगदी जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि तो ठरला इथनं मात्र जय भवानी कोरलवाडी टीमचा कोण असेल. जय भवानी कोरलवाडी टीम 83 धावा त्याच्या नावावरती आहेत आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन भानुदास ठरला. याचे भानुदास जबरदस्त परफॉर्मन्स आणि इथं मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अगदी आकर्षक ट्रॉफी आणि उत्कृष्ट कूलर आपल्याला पाहायला मिळतं बेस्ट बॅट्समनसाठी. यावेळी आपण पाहता जबरदस्त परफॉर्मन्स तब्बल 83 धावा कडून काढल्या आणि इथे मात्र जय भवानी कोरलवाडी संघ अगदी पहिल्या दिवशी सुपर 6 ला क्वालिफाय झाला होता. त्या संघाने अगदी पाहता मित्रांनो अंतिम सामन्यापर्यंत अगदी खरबळ टीमला फाईट केली आणि इथं मात्र कुठेतरी थोडंसं अपयश आपल्याला पाहायला मिळालं. आमचे या ठिकाणी महेंद्र मुकणे असतील आणि पाहता ट्रॉफी आणि कूलर पण द्यायचा. उत्कृष्ट कूलर पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला. बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील आपण पाहता 83 धावा ज्यावेळी आपल्याला पाहायला मिळाला अगदी त्याच्या बॅटमधनं आणि कोरलवाडी संघाचा भानुदास ठरलाय या स्पर्धेतील सोंडाई माता चषकातील 2025 हंगामामधील बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज. अगदी वेलपेड अप्रतिम खेळी साकारली. इथनं मात्र जाऊया या स्पर्धेतील आपण पाहिलं तर बक्षीस वितरणाकडे. इथनं जर विचार केला तर अगदी 6 रात्री ही स्पर्धा चालली आणि तिथनं जर पाहिलं तर या स्पर्धेतील शेवटचा क्रमांक आपण पाहता म्हणजेच या स्पर्धेतील पहिला क्रमांक तब्बल 1 लाख रुपये आपण पाहता आणि त्यानंतर शेवटचं पारितोषिक असेल ते म्हणजेच 25,000 रुपये आणि एक आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जबरदस्त संकल्पना आयोजकांच्या वतीने पाहिली होती आणि या स्पर्धेतील पाहता सोंडाई माता चषकामध्ये यावेळी पाहायचं अगदी पाहिलं तर जबरदस्त एफर्ट दिले त्या संघानं आणि या स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच कांड्रोली सी संघ. याचे कांड्रोली संघ आपण पूर्णपणे स्कॉड आणि इथं मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच या स्पर्धेमध्ये सोंडाई माता चषकामध्ये 2025 हंगामामध्ये शेवटचं पारितोषिक पाहायला मिळालं. आपण जर विचार केला तर अप्रतिम त्यांच्या माध्यमातून खेळ साकारला गेला आणि या स्पर्धेमध्ये मी आमंत्रित करतो सन्माननीय विलास वाघमारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक इथे वितरित करायचं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थांबा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थांबा. कांडोली संघ कर्णधार रघुनाथ अगदी पाहिलं तर अप्रतिम खेळी साकारली परंतु इथे पहा शेवटच्या क्षणाला थोडासा अपयश येतं. क्रिकेट आहे आणि खेळामध्ये अपयश तर एकाची जीत एकाची हार होत असते. आपण मित्रांनो जिंकला तरी इतिहासच झाला पाहिजे आणि हारला तरी इतिहासच झाला पाहिजे. इथे पाहायचं आपण कांडोलीसी संघ अप्रतिम खेळ साकारला. विश ऑल द बेस्ट देऊया. तिथनं मात्र सोंडाई माता चषकाच्या वतीनं अगदी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर या स्पर्धेतील पंचम क्रमांक 5वं पारितोषिक 5व्या पारितोषिकाचा मानकरी ठरला तो म्हणजेच या स्पर्धेमध्ये अगदी दुसऱ्या दिवशी क्वालिफाय झाला होता सुपर 6 मध्ये गावदेवी नानवली क्रिकेट संघ. अगदी पाहिलं तर महादेवजी पिरकड साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या नानवली क्रिकेट संघ आपण आणि या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजेच गावदेवी नानवली क्रिकेट संघ. तर याच्या इथनं आमचे कृष्णा भवरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा इथनं मात्र पारितोषिक दिला जाईल. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेतील पाहू शकाल आपण 25,000 रुपये रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळते आणि एक भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेची चमचमती आकर्षक ट्रॉफी यावेळी पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर कर्णधार मंगेश जुगरेच्या हातामध्ये सुपूर्द केलं जातं. पहा मित्रांनो मयूर जुगरे मंगेश जुगरे एक मोठं नाव आहे नानिवली संघातील आणि त्यांच्या जोरावरती अगदी नानिवली संघाने 5वा क्रमांक इथे फटकावला गेला. अभिनंदन नानिवली क्रिकेट संघ. त्यानंतर या स्पर्धेतील आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजेच कोंबलवाडी क्रिकेट संघ. पाहता मित्रांनो आज अंतिम रात्र होती. मोठा लॉट आपण पाहिला होता. अगदी पाहिलं तर 11 स्टार खांदा टीमला बाहेर काढलं त्यानंतर एकता मोहपाडा संघाला बाहेर काढलं आणि शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स भिंगा टीमला देखील बाहेर काढलं परंतु इथे अगदी काही सामन्यामध्ये अपयश आलं आणि या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकाचा मानकरी आपण पाहता तो म्हणजेच कोंबलवाडी क्रिकेट संघ. पाहू शकाल आपण रोख रक्कम रुपये 25,000 रुपये आणि या स्पर्धेतील आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. बाबू वाघमारेच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी इथे सुपूर्द केली जाते. जबरदस्त यावेळी आपण पाहता
अगदी शुभेच्छा असतील कोंबलवाडी क्रिकेट संघाला देखील या स्पर्धेमध्ये आपण जबरदस्त एफर्ट दिला. त्यानंतर पाहता या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजेच गावदेवी टेंबरी क्रिकेट संघ. याचा टेंबरी संघ आपण बक्षीस घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पाहता आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी पाहायला मिळते आणि रोख रक्कम 25,000 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी या स्पर्धेमध्ये जबरदस्त एफर्ट दिला टेंबरी क्रिकेट संघानं आणि अगदी पाहिलं तर चांगला खेळ राहिला आणि इथं मात्र शुभेच्छा असतील टेंबरी क्रिकेट संघाला. तृतीय क्रमांकाचा मानकरी टेंबरी संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यानंतर पाहता या स्पर्धेमध्ये अगदी शेवटपर्यंत झुंज दिली. या ठिकाणी पाहता आपण किशोर 11 खरवई टीमला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत असताना इथनं मात्र जय भवानी कोरलवाडी संघ अगदी परास्त झाला आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर रनर अप राहिला. सेकंड नंबरचा मानकरी यावेळी पाहाल जय भवानी कोरलवाडी संघ ठरला. पाहू शकाल या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळते आणि आकर्षक ट्रॉफी भव्य दिव्य चषक या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतं. जय भवानी कोरलवाडी संघ इथं मात्र अप्रतिम परफॉर्मन्स दिला गेला आणि या स्पर्धेचे आपण पाहू शकाल ऑर्गनायझर सन्माननीय या ठिकाणी आमचे संजय दादा वाघमारे यांच्या शुभ हस्ते यावेळी पाहू शकाल द्वितीय क्रमांकाचा मानकरी जय भवानी कोरलवाडी संघ अप्रतिम सामने पाहायला मिळाले. आणि त्याचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये सोंडाई माता चषकामध्ये अगदी पहिल्या दिवशी सुपर 6 ला जो संघ क्वालिफाय झाला होता आणि तोच ठरला या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी. तब्बल रोख रक्कम 50,000 रुपये आणि इथं आपण पाहिलं तर या स्पर्धेतील चमचमती आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या नावावरती झाली आहे. त्यानंतर पाहता या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अगदी पाहिलं तर इथनं मात्र सायकल स्पोर्टची सायकल आपण पाहू शकाल. अगदी एक चांगली संकल्पना मित्रांनो. पहा 2025 चा हंगामा आणि इथनं जर विचार केला तर स्पोर्टची सायकल आम्हाला पुरस्कृत केले गेले ते म्हणजेच सन्माननीय नरेंद्र गोगावले झेड फार्म हाऊस अगदी पाहिलं तर मॅनेजर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. आणि या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरला तो म्हणजेच 75 धावा त्याच्या नावावरती त्याच्या बॅटनं कुठून काढल्या आणि 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. टोटल आपण जर पाहिलं तर इथनं विचार केला तर 90 पॉईंट टोटल 90 पॉईंट इथं मात्र त्याला त्याचं सिलेक्शन केलं गेलं आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला तो म्हणजे कोण असेल. पहा मित्रांनो 6 संघ आहेत आणि 6 संघांपैकी आता इथं मात्र सांगायचं कुठला संघ असेल. आपण जर पाहिलं तर मोठा संघ पाहिला कोंबलवाडी संघ, त्यानंतर पाहिलं तर कोरलवाडी संघ आणि खरवई संघ. अगदी या 3 संघांमधून पहा मित्रांनो कोणता संघात कुठल्या संघातील खेळाडू असेल या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मानकरी त्याला स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. तब्बल 75 धावा आणि 3 विकेट टोटल 90 पॉइंट न इथे मात्र त्याला जरूर त्याला निवडलं गेलं. आणि इथे बघायचं तो म्हणजेच किशोर 11 खरवई टीमचा दिनेश वाघ ठरला मॅन ऑफ द सिरीज मानकरी. याच किशोर 11 खरवई टीमचा दिनेश वाघ या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी इथं मात्र दिली जाईल. आमचे सुनील मुकणे असतील या ठिकाणी आपण पाहू शकाल अगदी ऑर्गनायझर कमिटी मेंबर आणि त्यांचे शुभ हस्ते या ठिकाणी मात्र जी स्पोर्ट्स सायकल आम्हाला सन्माननीय नरेंद्रजी गोगावले झेड फार्माचे मॅनेजर आहेत त्यांच्या माध्यमातून जी स्पोर्टची सायकल आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केली गेली आणि त्या आपण पाहू शकलो आमचे सुनील मुकणे यांच्या माध्यमातून जर विचार केला तर इथनं दिली जाते. अगदी पाहिलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तब्बल 9 धावा इथनं मात्र कुठल्या गेल्या 90 धावा कुठल्या गेल्या आणि त्यानंतर पाहिलं तर 3 विकेट त्याच्या नावावरती. कसं वाटतं अगदी पाहिलं तर आतापर्यंत बरेच वर्ष आपण क्रिकेट केला आतापर्यंत कितव्या क्रमांकाचं मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक असेल?
ही पहिलीच सिरीज असेल माझी. येस पहा, पहिली सिरीज सायकल, आता पुढचं मिशन असेल मोटरसायकल, परंतु बघायचं आहे. आज जर विचार केला मित्रांनो तर कालचा दिवस म्हणजे या स्पर्धेतील 5वी रात्र होती आणि आपल्याला संधी दिली गेली आयोजकर्त्यांनी. आयोजकांबद्दल काय सांगशील? प्रथम आयोजकांचा आभार मानेन की वाईल्ड कार्ड एंट्री भेटली होती म्हणून आम्ही आलो खेळायला, आणि आभार मानेन त्यांचा की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. येस, जबरदस्त परफॉर्मन्स. आज जर विचार केला तर BCC चिंचवलीच्या मैदानावर देखील कोंबलवाडी संघ तुम्हाला भेटला होता. तिथे देखील तुम्हीच त्यांच्यावरती मात केली. आज देखील ह्या नाईट रत्नीमध्ये देखील त्यांना इथे थोडंसं आपण जर विचार केला तर त्यांना परास्त केलं. परंतु आज जर विचार केला तर शेवटचा सामना होता कोरलवाडी विरुद्ध. कोरलवाडी संघ इन्फॉर्म संघ या सीझनला आपण पाहिलं तर मात्र तुम्हाला कसं वाटलं खालापूर तालुक्यामध्ये खेळताना? अगदी नवीन संघ या भागामध्ये तुम्हाला भेटले असतील, परंतु तुम्हाला ह्या संघांबद्दल माहिती होती का अगोदर? काय माहिती नव्हतं एवढं. प्रथमच टीम लागली होती आम्हाला. क्रिकेट या नात्याने खेळलो. यस, इथनं धन्यवाद देतो. शुभेच्छा असतील. अगदी यावेळी स्पोर्ट्स सायकल जिंकली आहे. नेक्स्ट टाइम निश्चितच मोटरसायकलचं मिशन या ठिकाणी मात्र ध्यानात ठेव. इथनं मात्र शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या वतीनं. सोंडाई माता चिंचखामला आयोजित या ठिकाणी सोंडाई माता चषक, विश ऑल द बेस्ट. इथनं मात्र दिनेश वाघ आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ राहिला तो म्हणजेच किशोर 11 खरबाई क्रिकेट संघ. यायचा आपण खरबाई क्रिकेट संघ पूर्णपणे सगळ्यांनी या. इथे मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेतील तब्बल 1 लाख रुपये रोख रक्कम आणि त्यानंतर प्रथम पारितोषिक भव्य दिव्य आकर्षक चषक पाहायला मिळेल. तर इथं मी विनंती करतो आमच्या ऑर्गनायझर कमिटी आपल्याला पाहायला मिळेल. यायचं देविदास मुकणे, त्यानंतर बाबू आपण देखील या, सुनील मुकणे आपण, संजय वाघमारे, भरत वाघमारे, त्यानंतर इथं आपण पाहता समीर मुकणे. अगदी सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं इथं मात्र प्रकाश झा आपण देखील, प्रकाश मुकणे, पूर्ण ऑर्गनायझर कमिटी सगळ्यांनी जा. विलास वाघमारे असतील. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ राहिला सोंडाई माता चषकामध्ये 2025 हंगाम ज्या संघाने गाजवून सोडलं. अगदी पाहिलं तर ए पोल मधून कोंबलवाडी संघ सुपर 6ला क्वालिफाय झाला होता आणि त्या संघाला देखील परास्त केलं. शेवटी जर विचार केला तर कोरलवाडी संघाने देखील चांगली फाईट केली आणि त्या संघाला देखील परास्त केलं. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ राहिला तो म्हणजेच यावेळी आपण पाहिलं तर किशोर 11 खरबाई संघ. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि इथं आपण पाहता तब्बल 1 लाख रुपये आणि त्यानंतर या स्पर्धेतील भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते सोंडाई माता चषकाची. विश ऑल द बेस्ट. इथनं मात्र आपण पाहू शकाल किशोर 11 खरबाई क्रिकेट संघ. जबरदस्त. यावेळी मात्र या स्पर्धेतनं देऊया शुभेच्छा अगदी सर्व संघांना, प्रेक्षक वर्गानं आणि इथं मात्र आपण पाहता खेळाडू वर्गाला देखील.